खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना भेटणार। मस्साजोगनंतर परळीतील महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनाही भेटणार। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पदभार स्वीकारणार। मुंबईमध्ये बिर्ला मातोश्री सभागृहात पदग्रहण सोहळा। वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात। सुरक्षा कमी केल्यानं सेनेच्या आमदारांचा संताप, तर काही राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्याही सुरक्षेत घट। तुळजापूरमध्ये 2.5 वर्षांपासून ड्रग्सची तस्करी। तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा। 1,500हून अधिक तरुण विळख्यात अडकल्याची भीती। पुजारी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार। हिंदू तरुणींना ड्रग्सच्या विळख्यात अडकवणं हे हिंदू लोकसंख्या घटवण्याचं षडयंत्र। विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गोविंद शेंडेंचा दावा। हिंदू तरुणांना उद्ध्वस्त करण्यामागे अर्बन नक्षली असल्याचाही विश्व हिंदू परिषदेचा थेट आरोप। दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण? उद्याच्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर उत्तर मिळण्याची शक्यता। 20 फेब्रुवारीला रामलीला मैदानात शपथविधी होणार। ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त 19 फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार। नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे पहिले निवडणूक आयुक्त। कतारच्या अमीरच्या स्वागताला राजशिष्टाचार अभेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर पोहोचले। पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यामध्ये आज द्विपक्षीय चर्चा। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या मागणीसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील उपोषण करणार। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटलांचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात भाविकांचा ओघ सुरूच। दररोज सुमारे 1.25 कोटी भाविकांचं संगमावर पवित्र स्नान। कुंभ सुरू झाल्यापासून तब्बल 54 कोटी भाविकांनी स्नान केल्याचा प्रशासनाचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।